दोन्ही बाजूला संकट आलं होतं आहे का नाही. महाराज शिशुपाल नाही ते हो, जरासंध एका बाजूला आला, 23 अक्षोणी सैन्य घेऊन आणि 3 कोटी म्लेच्छे घेऊन एका बाजूला तो आला काली येऊन. दोन्ही बाजून संकट आलं. देवाला वाटलं काली येऊनाकडे जावं तर जरासंध मथुरेवर स्वारी करील, मथुरेच्या जनतेला त्रास देईल, आणि जरासंधाकडे जावं तर काली येऊन त्रास देईल. भगवंतानं काय केलं, दोघांनाही न कळता आणि मथुरेलाही न कळता समुद्राकडे काही दिवस जागा मागितली भाडेतत्वावर, आणि तिथून ती मथुरा उचलली रात्री झोपत आणि कुठे नेऊन ठेवले, द्वारकेत नेऊन ठेवले बस. आणि मग भगवंत पहिले कालयवना समोर वगैरे गेले, कालयवनाला मारलं त्या मुस्कुंद नावाच्या राजाकडे नेऊन, पण नाही कळू दिलं कोणाला. आणि आता महत्वाचा ते द्वारकेचा विषय निघाला म्हणून शास्त्रज्ञांनी शोध घेतला की जे समुद्रात द्वारका बुडाली तर समुद्रात 300 मैल खोलवर द्वारका आहे. तुम्ही जर आता युट्यूबला वगैरे पाहिलं तर मोदी साहेबांना खाली जाऊन दर्शन घेऊन आले भगवंताचं. आजही द्वारका खाली बुडालेली आहे. म्हणजे ह्या ज्या कथा आहेत ह्या काही बनावटीच्या नाही, आजही ती द्वारका तिथं आहे. आणि असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की आजही जीवसृष्टी तिथं राहू शकते, माणसं तिथं राहू शकतात. गेले लोक तिथं, बरेचसे पत्रकार, कॅमेरे सगळे घेऊन गेले तिथे खाली समुद्रात. निमाला गुरुपुत्र द्यावून मुखे प्राशिला दावाग्नी गतकर बाळाला घेऊन निज जननी तो शार्थ निमाला गुरुपुत्र द्यावून. महाराज 12 वर्ष अगोदर मिळालेला गुरुचा मुलगा काय केला देवानं, मृत गुरुपुत्र आणला, तो पवाडा देखील अशा प्रकारचं केलं. मुखे प्राशिला दावाग्नी जळता व नवा व मुखेची प्राशिला. महाराज अग्नी खाल्ला, गतकर बाळाला घेऊन निज जननी तो शार्थ. महाराज ज्या वेळेला भगवंतानं कंसाला मारलं आणि वसुदेव देवकीकडे भेटायला गेले आणि मग त्यांना बंदिवासातून वगैरे सोडवलं, आणि देवकी मातेची इच्छा होती की 6 मुलं माझे मारलेत कंसानं, आणि ते 6च्या 6 मुलं मला त्यांची खूप आठवण यायला लागली. मला भगवंताने सांगितलं काय हरकत नाही, 6ही मुलं हजर केले गतकर बाळाला घेऊन. जे कंसानं मारलेले होते मागचे गर्भवतीचे जे लेकरं ते सगळे काय केले, आणले. अशा प्रकारचं केलं. नी कशा करता, निज जननी तोषार्थ, त्या देवकी मातेला संतुष्ट करण्याकरता काय केले ते गतगर्भाला घेऊनी. अजन्मा जन्मने नो किती अकर्म्याची कर्मे गाती अगुणाचे गुणवर्णित तेने श्रीपती सुखावे. अजन्मा जन्मने नो किती, हा खरा अजन्म आहे, पण किती जन्म झाले महाराज, किती जन्म झाले याचे तुकोबारायांना विचारला. तुकोबारायांना अनंत अवतार घेशी अवताराच्या राशी किती जन्म झाले याचे. अकर्म्याची कर्मे गाती, हा खरा अकर्म आहे, काही करत नाही, पण त्याची कर्म हे कीर्तनातून काय करतात साधू लोक गातात. आणि ऐका, अजन्म्याचे जन्म गाणं, अकर्त्याचे कर्म गाणं, आगुणाचे गुण वर्णिती. तो आगुण आहे, तिथं कोणताही काय नाही, गुण नाही, त्याच्या गुणाचं वर्णन करतात. ऐका, यशस्वी अवतार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाय्य गुणवर. आता तिथे रंग नाही रूप नाही, कशाचा गुण इकडे. पण काय होत आहे का, अजन्म्याचे जन्म गायले, अकर्म्याचे कर्म गायले, आगुणाचे गुणाचं वर्णन केलं, तेने श्रीपती सुखावे. आणि मग त्यानं भगवंताला काय होतो, आनंद होतो. जो सुख एक मूर्तीने जसो पाहावे तोही जन्म कर्म गुण वैभवे. गाता कीर्तनी अति सुखावे स्वानंद गौरवे डुलतो. सुखेक मूर्तीने जसो पाहावे. त्याला दुसऱ्या सुखाची गरज आहे का. सुख देवात जवळ सुख नाही, सुख हे त्याचं स्वरूप आहे, सुखरूप ऐसा सुख त्याच्या जवळ नाही, त्याचं स्वरूप. सुख आणि देव दोन नाही, सुखच काय आपल्याला. जर आपण एखाद्या भजन करायला होतं, भगवंताचा आपल्याला भगवंत आपल्या जवळ आला हे कशावरून ओळखावं, तर निर्विषय कोणताही तिथे विषय नाही. आणि अशा ठिकाणी जर आनंदाचा काय म्हणता येईल त्याला, आनंदाची जर अनुभूती होत असेल
आनंदाची अनुभूती येत असेल, आनंद अनुभव येत असेल, तर समजा हा आनंद कुणाचा आहे? आता भगवंताचा आहे. कारण निर्विषय आनंद येतच नाही जीवाला. आपल्याला आनंद भोगण्याकरता कोणता ना कोणता काय पाहिजे? विषय पाहिजे. निर्विषय आनंद. मसनवाट्यात जर बंगल्यातलं सुख मिळत असेल, तर समजा हा आनंद आता कुणाचा आहे? मग देवाचा आहे. अशा प्रकारचं आहे. म्हणून सुख एका मूर्तीने जो स्वभाव आहे, ती सुखाची स्वभावतः सुखाची मूर्ती आहे. अशा प्रकारचं आहे. पण काय करावं मला? तोही जन्म कर्म गुण वैभवे गाथा कीर्तनी अति सुखावी. तेव्हा सुखाच्या मूर्तीला सुद्धा त्याचा जन्म, त्याचं कर्म, त्याचं गुण, त्याचं वैभव कीर्तनातून भक्त गायला लागले की त्याला अति काय होतं? सुख होतं. स्वानंद गौरवे डुल्ल तू. आणि त्या आनंदानं देव काय करायला लागतो? डुलायला लागतो. ऐशी कीर्तनी गाता कीर्ती निर्मळ होय चित्तवृत्ती येथे डसावे ध्यान स्थिती नैकते नृपती सांगेन. ऐक राजा, असं कीर्तनातून गायलं की त्याला आनंद होतो. पण आम्हाला काय मिळतं? त्याला आनंद होतो. त्याच्या आनंदाकरता महाराज जीवनभर त्याच्या आनंदाचाच विचार केला, पण आपल्याला काय मिळतं? काय मिळतं आपल्याला? तर नाथ महाराज सांगतात निर्मळ होय चित्तवृत्ती. आपलं चित्त काय होतं? निर्मळ होतं. त्याचे गुण कर्म वगैरे गायल्यानं निर्मळ चित्ते झाली नवनीती पाषाणा पाजर कुठे ते निर्मळ होतं. आपलं चित्त निर्मळ होतं. ते तसावे ध्यान स्थिती. निर्मळ चित्ताचं लक्षण काय? काय निर्मळ माणसं नेहमी म्हणतो आपण आपल्या चित्तात मळच नाही. आमच्या चित्तात म्हणतो ना आपण व्यवहारात कोणी म्हणते की आपलं दास आहे बा, आपल्याला काय नाही? मळच नाही. तर मग निर्मळ मळ आणि मळाच्या विरुद्ध काय? निर्मळ. निर म्हणजे नाही आणि मळ म्हणजे दोष. निर्मळ मळ आणि त्याच्या विरुद्ध निर्मळ. निर्मळ चित्ताची स्थिती काय? तेथे ठसावे ध्यान स्थिती. ही निर्मळ चित्ताची स्थिती. असं होत असेल तर आपलं चित्त काय? मळ नाही चित्ता तिथे देवाची सत्ता आहे. जिथे मळ नाही. मग आपण 10 लोक बसलो, 10 माणसं बसले, निर्मळ चित्त आपलं कसं आहे का? 10 माणसं बसले, चाललं आपण त्या याच्यात रंगलो, गप्पा समजा एखादा रंगलो, सोयरी चालू आहे, काही चालू आहे, एखादा महत्वाचं एखादा घराचा शेतीचा सौदा चालू आहे, असं चांगलं चालू आहे. नाही तर मग कोणाचं भांडण मिटवणं चालू आहे, जास्त रस म्हणजे असं चालू आहे. आणि मला असं चालू असताना अचानक आपल्याला देवाची आठवण आली आणि आपण स्पष्ट झालो. काहीच नाही, विचार नाही, कोणाचं ऐकू येणे, देवाचं ध्यान आले. ही निर्मळ चित्ताची व्याख्या. ही निर्मळ चित्ताची काय व्याख्या? एकांतात नाही, लोकांतात सुद्धा. लग्नात चालू आहे, वाद हिंसा चालू आहे, नवरी ते सगळं पाहायला आनंद आहे आणि अशा टायमाला देवाचं अचानक ध्यान आलं. कोणत्या चित्ताचं लक्षण आहे? अरे बोला, हे निर्मळ चित्ताचं लक्षण आहे. असं होत असेल तर आपलं चित्त काय आहे? निर्मळ. येथे ठसावे ध्यानस्थिती. ऐकन नृपती सांगेल. मुकुट कुंडले मेखळा काशे कशेला सोनसळा अपाद रोळे वनमाळा घनना सावळा गवगवी. आणि मग काय होतं? कोणतं ध्यान लागतं? तर त्या देवाच्या रूपाचं ध्यान येतं. मुकुट कुंडले मेखळा. मुकुट कानात घातलेले आहे. आपलं मुकुट कानात नसते घातले. कुंडले कानात, मुकुट डोक्यात, नाही का नाही? मेखळा अलंकार कुठला आहे? सदाशिव मेखळा अलंकार कुठला आहे? कमरेला असतो, कंबर पट्टा, त्याला काय म्हणतात? मेखळा. मेखळा. त्या गणपती बाप्पाचं वर्णन करत असताना पहिल्याच अध्यायात काय म्हटले? चेत व्यासादिकांच्या मती तेची मेखळा मिरवती चोखाळपणे झळकती पल्लव सडका. सडका म्हणजे डांबरा नाही. व्यासादिकांच्या मती ह्या गणपती बाप्पाची मेखळा आहे. मेखळा म्हणजे कमरेचं वस्त्र आणि त्या पल्लव सडका झळकती. पल्लव सडका काय असते? ते
रुमाले काही काही तसे आहेत पहा. त्या रुमाला पुढे असे दोरी असतात आणि त्याला गोंडी असतात. ते बारीक 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 ते असतात ना. आता ते रुमाला कमी झाले पण त्या रुमाला काय होते पुढून असे गोंडे, त्याला म्हणतात पल्लव सडका. आणि त्या काय करतात चांगल्या प्रकारच्या झळकतात. असं गणपती बाप्पाचं वर्णन माऊलीने केलेलं आहे. मेखळा आहे. कासे कशीला सोनं साळा. कमरेला सोन्याचा काय पितांबर काय केलेला आहे, कसलेला आहे, बांधलेला आहे. त्याचा जेव्हा पिवळा रंग आवडतो का काय काय म्हणतात वर्णन करत असताना, पिवळा पितांबर कैचा गगनी झळकला. त्या दिवशी पिवळा नेसला होता काय पण पिवळा आहे. अबाध वेळे वनमाळा. भरपूर गळ्यात काय आहे, माळा आहेत. घन सावळा. घन सावळा नुसता सावळा नाही, घन. सावळा शब्दाचा अर्थ काय, सावळा म्हणजे काळा नाही. सावळा शब्दाचा अर्थ आहे निळा. आणि निळा कलर नाही देवाचा, निळा नाही. महाराज अतिशुद्ध वस्तू निळी दिसते. आकाशाचा रंग निळा आहे का, निळा नाही. दिसतो कसा, निळा. अतिशुद्ध एवढंच नाही, विहिरीचं पाणी उपसा उपसा झालेला आहे चांगला, माणसं म्हणजे काय निळं क्षार पाणी. आता पाण्याचा कलर निळा आहे का, तर अति पवित्र वस्तू काय दिसते, निळी दिसते. एवढा शुद्ध आहे, त्याला रंग कोणताच नाही, पण त्याच्या पवित्रतेमुळे तो काय दिसतो, निळा. म्हणून पंढरपुरीचा निळा. तो निळा कलर नाही त्याचा, अति पवित्र असल्यामुळे. आणि हा नुसता सावळा नाही, घन सावळा, अत्यंत पवित्र असलेला असा प्रकारचा. ऐशी मूर्ती सुरेख सगुण का निरसुन रूप नाम गुण ज्ञानी ठसावे निज निर्गुण ब्रह्म परिपूर्ण पूर्णत्वे. अशी मूर्ती सुरेख सगुण, अशी सगुण असलेली, सुरेख असलेली, सुंदर असलेली मूर्ती निरसुन रूप नाम गुण. त्याचं ध्यान करून त्याच्या रूपाचं, त्याच्या नामाचं, त्याच्या गुणाचं ध्यान हृदयामध्ये ठसावणं आहे का नाही, असं जे ब्रह्म आहे पूर्ण, अशा प्रकारचं ऐसे ठसावता ध्यान. भक्ताची सभा या क्रिया पूर्ण तेथे होय कृष्णार्पण स्त्री पुत्रादी दान सर्वस्वी. ऐसे ठसावता ध्यान. काय सांगितलं, त्याचं कीर्तन, त्याचं गुण गायने त्याला आनंद होतो. लिंग पाठी संगीत त्याला आनंद होतो, त्याला आनंद होतो. इकडे चित्त शुद्ध होतं. चित्त शुद्ध झाले की त्याच्या या रूपाचं ध्यान लागतं. त्याच्या रूपाचं ध्यान लागलं की काय होतं, भक्ताची सभा एक क्रिया पूर्ण तेथे होय कृष्णार्पण. अंतरंग त्याचं ध्यान लागलं की बाहेरच्या क्रिया आपोआप काय होऊन जातात, मग कृष्णार्पण. कारण तो दियावरच राहत नाही. आणि मग दिया आपण जे घडतंय ते काय होऊन जातंय, त्याला वेगळं कृष्णार्पण करायची गरज नाही. मग काय काय कृष्णार्पण होतं, स्त्री पुत्रादी जाण सर्वस्वी. मग त्याची स्त्री पुत्र संबंधी सगळे काय होऊन जातात, कृष्णार्पण होऊन जातात. अग्निहोत्रादी यागोम ग्रहणादी दानानुत्तम तप म्हणजे स्वधर्म जो वर्णाश्रम यथोचित. अग्निहोत्रादी यागोम अग्निहोत्री ब्राह्मण, ब्राह्मणाचे काय काय प्रकार आहे का नाही. अग्निहोत्री म्हणजे यज्ञ करणारे, होम ग्रहण अशा प्रकारचं यज्ञ केला आहे का नाही. ग्रहणादी दानानुत्तम. ग्रहण काळात खूप काय दिलं, रात्री झालं ग्रहण, ग्रहणात खूप, ग्रहणात दान देण्याचं महत्व मोठं सांगितलंय आहे का नाही. ग्रहणादी दानानुत्तम, खूप दान दिलं ग्रहणात आणि उत्तम दान दिलं, श्रेष्ठ दान दिलं आहे का नाही. तप म्हणजे स्वधर्म आहे का नाही. तप केलं, कोणतं तप, स्वधर्म पाळला. स्वधर्म पाळणं हा काय तप आहे. आपण वारकरी असू तर देवाचं नामस्मरण करणं हे आपल्या करता काय तप आहे का नाही. महाजोखडा नाम उच्चारू तुका म्हणे सर्व धर्म हरीचे पाय अनेक उपाय दुःख मोडक. सर्व धर्म आपल्या करता धर्म कोणता आहे का नाही. अशा कोणता धर्म, जो वर्णाश्रम यथोचित, आपल्या वर्णानं आपल्या वाट्याला यथोचित उत्तम जो आलेला आहे का नाही. मग तया सर्वात मगेश्वरा स्वकर्म कुसुमाची विरा पूजा केली होय अपारा. अशा प्रकारचं आहे जे आपल्या वाट्याला आलेला आहे. अशा प्रकारचं आगमोक्त यथाशास्त्र आवरण विधी विधान तंत्र गुरु दीक्षा शुद्ध मंत्र अथवा नाम मंत्र जो जपू की जे आगमोक्त यथाशास्त्र. वेदोक्त शास्त्र आहे, त्या वेदोक्त शास्त्राचा आवरण. आवरण म्हणजे पुन्हा 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 महाराज गाथा ज्ञानेश्वरी हे वेदोक्त शास्त्र आहे का नाही. हे काय
बरेच काय काय असं म्हणलं जातं की तुकोबरायांनी 5वा वेद निर्माण केला. 5वा वेद नाही तो. 5वा वेद कसा होईल? मला 5वं त्यावेळेला निर्माण करावं लागलं असतं. 4 मान्य नाही, वेगळं त्यावेळेला निर्माण करावं लागतं की पहिलं काय नसेल, मान्य नसेल. 5वा वेद नाही. तुकोबाराला वेद मान्य नव्हता का? तुकोबारा म्हणतात वेद बाहेर अंड बोले जो पाषांड त्याचे काळे तोंड जगामध्ये. हे का नाही? वेद बाहेर जो बोले, वेदाच्या बाहेर नाही. मग काय रामेश्वर शास्त्रीने त्याचं खरं वर्णन केलं. चवळी वेदाचे केलेशे विवरण अर्थही गहन काढून या. तुकोबारांनी 4 वेद याच्यात टाकले. विचार रूपी रवी लावली त्याला आणि विचार रूपी रवीनं 4 वेदाचं मंथन केलं आणि 4 वेदातून जे लोणी बाहेर काढलं तो गाथा आहे. 5वा वेद नाही तर 4 वेदाचं गाथा काय? लोणी. लोणी लोणी म्हणजे त्याचा सार भाग आहे. वेद आणि गाथा दोन नाही. दोन नाही. फक्त वेद आपल्याकडून पाहणं होत नाही, आपल्याला भाषा कळत नाही, आपल्याला अधिकार नाही. तुकोबारायांना दया आली सगळ्या सामान्य जीवाकरता. म्हणून तर महाराज वेद जाणणाऱ्या लोकांनी विरोध केला. कारण वेदाची वाक्य कशात बोलायला म्हणे हा अर्थ माशीचा ठावा हे का नाही, मराठीत बोलायला लागला म्हणजे. आणि म्हणून त्यांच्यावर तो आक्षेप आला. अशा प्रकारे मग वेदोक्त शास्त्र आहे. अशा प्रकारचं जे शास्त्र आहे विधी विधान काय का नाही, जे विधी विधान शास्त्रानं सांगितलं. काही तंत्र मंत्राधिक साधन काही सांगितलं. गुरु दीक्षा शुद्ध मंत्र, गुरुने दिलेला शुद्ध काय आहे? मंत्र आहे. 8वा नाम मात्र जो जपो कीजे. किंवा काही काही महात्मे काय करतात? फक्त भगवान नामाचा काय करतात? मग वेदही नको तुमचा, गुरुचा मंत्र नको, काय नको. तुकोबाराय म्हणतात उघडा मंत्र जाणार रामकृष्ण म्हणा, आमचा कानात सांगायचा मंत्र नाही. कारण तुकोबारायांनी गुरुनं मंत्र दिलेला सांगितला. मंत्र दिला रामकृष्ण हरी. हे यज्ञ दान क्रियात दीक्षा मंत्र का नाम जप तेथे न घालिता संकल्प करी निर्विकल्प कृष्णार्पण. ज्याचं चित्त शुद्ध झालं तो काय करतो? ते यज्ञ केला, दान केलं, तप केलं, गुरुनं दीक्षा दिलेला मंत्राचा जप केला, नाम जप केला, तेथे न घालिता संकल्प. ही शुद्ध चित्ताची व्याख्या. इथं आपला कोणताही सांसारिक संकल्प घाली नाही. हे करतोय आणि याच्या बदल्यात मला हे पाहिजे अशा प्रकारचा संकल्प घालीत नाही. करी निर्विकल्प कृष्णार्पण. कोणताही संकल्प न करता जे साधन केलं ते देवाला काय केलं? नामा म्हणेला पुढे सदा अनंत नामे वाहून देऊ देवाला. आम्ही जवळ ठेवणार नाही. हरीचे झालेले अनन्य शरण, ते हरीचे लढीवाळ पूर्ण, त्याचे हरिकरी प्रतिपालन जे विजननी जाणता नव्हे. मग आपल्याला संशय येईल काय? जर संकल्प करायचा नाही, सगळं कृष्णार्पण करायचं, तर त्याचं जीवन कसं चालायचं? जर सगळं कृष्णार्पण केलं त्याचं जीवन कसं चालणार? हे का नाही? लागणार तर सगळंच लागणार, त्याचं जीवन कसं चालणार? आत्माला त्याचं उत्तर देतात हरीशी झाले आणि याला म्हणतात अनन्य शरण. अनन्य दुसरा कोणताही संस्कार. अनन्य शरणाची व्याख्या करत असताना असं म्हटलंय अन्य त्यागात इथे अनन्यता. बरोबर आहे. अन्य गोष्टीचा त्याग करून अनन्य होणे याचं नाव अनन्य शरण. पण अनन्य संकल्प त्यागात इथे अनन्य. अन्य संकल्पाचा त्याग करून त्याला शरण जाणं याचं नाव काय आहे? अनन्य. मौलिक ज्ञानोबांनी एवढा गोड दृष्टांत दिलाय अनन्यवर. अन्य संकल्पाचा त्याग करून कसं शरण जातात. मौलिक ज्ञानोबा म्हणतात की जैसा गर्भगोळ उद्यमाते कोणाही नेणे. काय दृष्टांत दिलाय ज्ञानोबांनी. जन्मलेलं बाळक नाही, आईच्या उदरातला गर्भ जसा 100% आईवर निर्भर राहतो तेवढा निर्भर देवावर राहणं म्हणजे आनंदी होणं. ते गर्भ कधी विचार करतो का पुढे कसं होईल आपलं, आपण संध्याकाळी काय खाव, दुपारा काय खाव, तो 100% कोणावर निर्भर आहे? आईवर. तेवढा देवावर निर्भर राहतो त्याला म्हणतात आनंद. कृष्णाशी सकळ गायी घोडी म्हशी समर्पिल्या दाशी जीवे भाई. सगळे काय केलं?
इतका अशा प्रकारचा जो त्याला म्हणतात अनन्य, आणि असा अनन्य शरण जो होतो, काय होत असा जो अनन्य शरण, ते हरीचे लढी वाळ करून ते लाडके होतात. कोणाचे? हरीचे. देवाच्या लढी केले होतात. आणि मग काय करतो? त्याचे हरी करी प्रतिपालन. त्याला काय गरज आहे दुसऱ्याची? त्याचं प्रतिपालन कोण करतं? देव करतो. अशा प्रकारचं जेवी जननी जान तानुल्या, जशी आई लहान लेकराचं तानेल्याचं काय करते? प्रतिपाळ करते. याला गेले जे जीविका वर्तन ते हे करावे कृष्णार्पण, हे माझे म्हणून या अभिमानान भक्त सज्ञांना धरिते कदा. म्हणून जे जे जीविका वर्तन, जे जे जगण्यासाठी आपल्याला व्यवहारात लागतं किंवा आपली जगण्याची जी पद्धत आहे, आपली क्रिया जी आहे, ती सगळे कृष्ण अर्पण करावी. माझे संकट आहे तुझ्यावर, माझं सुख दुःख आहे तुझ्यावर, नाही मीच सगळा तुझ्यावर. अशा प्रकारचं काय करावं? कृष्णार्पण. हे माझे म्हणून या अभिमान भक्त सज्ञांना धरिती. हे कोणी माझा देह माझा आहे, देह संबंधी माझे आहे, असा ज्ञानी भक्त अभिमान धरत नाही. ज्याची आवडी अतिशय चित्ती, ज्याची आपण अति प्रीती, ते कृष्णार्पण करते. गुरुवाक्य स्थिती विश्वासी, ज्याची आवडी अतिशय चित्ती, मला संसारामध्ये ज्याची आपल्याला अत्यंत आवड आहे, त्याच्यावर अत्यंत प्रेम आहे, अत्यंत आवडीचं अत्यंत प्रेमाचं कोणाला अर्पण करून देतात? ते कृष्णाला अर्पण करून देतात. आणि गुरुच्या वाक्यावर विश्वास असतो. याला की आठवी परत शेवी शिवेचे तिने शरीर निमिषार्थ व्यापारण विषयाकार करीतीना. म्हणून महाराजा याला सगळं त्याच्यावर सोडून दिलं. मग आठवी प्रहर काय काम राहिलं? काय काम राहिलं? दुसरं कामच नाही ना, त्याच भजन करायचं काम राहिलं. जीवे भावे त्याची करीतील सेवा, गीत गाती देवा खेळ. देवाला देवा भगवान त्याच्याच आठवी प्रहर त्याची सेवा अशा प्रकारचं करत राहतात. आठवी प्रहर बरं का. निमिषार्थ व्यापार विषयाकार न करीती, सांसारिक विषय मिळण्याकरता अर्ध निमिष सुद्धा ते धंदा करत नाही. किती? अर्ध निमिष. शरीरांत करतच नाही, पण मनानेही संकल्प सुद्धा करत नाही. अशा प्रकारचे असतात. अन्नालागी होणी वेळी आठही याला आठही प्रहर शेवे शिवेची ती निश्चरित निमिषात अन्नालागी होणी वेळी साधनांच्या पायानं पडे, आयुष्याचे 3 कवडे विषयाचे चाळे कदा न करी. अन्नालागी होणी वेळे साधनांच्या पायानं पडे. पोटासाठी अन्नालागी म्हणजे पोटासाठी, पोटासाठी म्हणजे इच्छा पूर्ण होण्यासाठी, आहे का नाही? सधनांच्या पाया न पडे, धनवानाच्या पाया पडत नाही. म्हणजे धनवानाच्या पाया पडतो मात्र आपण पडतो, आहे का नाही? पडतो. मग भगवंताकडे आपण प्रार्थना करावी की आम्हाला अशी बुद्धी येऊ देऊ नका. आपला दोष आहे दोष मान्याचे. तो दोष जाईपर्यंत देव आपला 100% भार घेणार नाही. पण तो दोष कोण घालवणार? आपल्या हातात काय? आपलं बळच नाही. आम्ही देवा शक्ती हिने भागवत येणे करुणा, एकच आपल्या हातात आहे की भगवंताची करुणा बघणं. सदनाच्या पाया न पडे. काय महाराज कशा पाया पडेल? तो कशाला पाया पडेल ना? महाराज म्हणतात नाही का नाही, विषयाच्या इच्छेनं महाराज तो कधी आपलं आयुष्य व्यर्थ घालत नाही. आयुष्याचे 3 कवडे विषयाचे चाळे कदा न करी. त्याचा 2 अर्थ घ्या. आयुष्यच किती घे, विषयाची इच्छा करायची तर आपल्याकडे काय नाही, आयुष्यच नाही. शतगणिले ते शेतगणिले गणिले म्हटले तिथे बी 100 वर्ष गणित आले. 100 जगलच असं अर्धे रात्र खाय मध्ये बालत्व पिडा रोग क्षय, आहे का नाही? काय आयुष्यच किती घ्या आपल्याकडे. अल्पायुष्य अल्पायुष्य अल्पायुष्य. मग विषयाचे चाळे काढतात त्याला माहिती असतं आयुष्य किती घ्या. पुन्हा विषयाची अपेक्षा करायच्याच कशाला, आहे का नाही? मला काय जेवढ्या अपेक्षा केल्या तेवढ्या पूर्ण विषय होतात असंही नाही. आणि मुळात असं आहे की विषयाची अपेक्षा पूर्ण होतच नाही. विषय प्राप्त झाला की दुसऱ्या विषयाची काय होते, अपेक्षा निर्माण होते. हे तर आपल्याला नेहमीच माहिती. विषयाची चाळे कदा न करी, आहे का नाही? विषयाची इच्छा कधी करत नाही. आयुष्याची अर्ध घडी व्यचिता न मिळे लक्ष कोडी, त्याने आयुष्य परमार्थ जोडीन विषयाच्या कोडी थुंकणी सांडी. आयुष्याची अर्ध घडी व्यचिता न मिळे लक्ष कोडी. लक्ष कोडी व्यचिता आयुष्याची अर्ध घडी न मिळे. कोट्यावधी लक्षावधी जरी द्रव्य दिलं तर आयुष्याचा अर्धा क्षण मिळत प्रमाणे दुसरे
हा. न मिळे ते टाकोटी सोड. कोटी नाही. हे काय हे? भागवताची होईल भागवताची होईल हो ना? भागवताचीच होईल नरड्याचं क्षण न मिळे ते टाकोटी सोड. कोटी सुवर्ण आहे का नाही? जरी दिलं तरी आयुष्याचा काय मिळत नाही, क्षण मिळत नाही. अर्ध घडी अर्धा क्षण सुद्धा मिळत नाही. लक्ष कोडी वेचिता न मिळेल. आणि मग एवढं मुलाचं आयुष्य महाराज तेने आयुष्य परमार्थ जोडी, की आयुष्यानं देव जोडला जातो. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद तुकोबरायचं का अभंग तुकोबराय म्हणतात महाराज, हा मनुष्य जे आहे ना, इथं काही करता येते. येथे केले नव्हे काही लंडी पण खोटी बाई. येथे केले नव्हे काय केले जाणार नाही. तर देवाची हो म्हणते ते होती. ध्यान लागले ते देवाची हो म्हणती होती अशा प्रकारे होत. विषयाच्या कोडी थुंकून कोट्यावधी विषयाचे प्रकार त्याच्यावर थुंकतो तो. कारण त्याला कळालेलं असतं आयुष्यानं हे भोगण्यासाठी आयुष्य मिळालं नाही. काय त्याग करतो. त्यागोनी राज्य संपत्ती राजे जाऊनी वनापती स्वयं परमार्थ साधितीन विषयासक्ती थुंकणी. अरे बघा ना, त्यागोनी राज्य संपत्ती, राज्य संपत्तीचा काय केला, त्याग केला. राज्य टाकून गेले थोडे तरी ते काय वेडे बनावे, ऐका नाही. संसारी सुख जोडे तरी का शेवेती त्यागोनी राज्य संपत्ती राजे जाऊनी वनाप्रती. आणि कुठे गेले राजे, काय होतं महाराज त्यांच्याकडे जे होतं त्याचा अर्थ सांगता येत नाही आपल्याला. 18 भार काय वनस्पती फळे फुले वळती बालित्या पोखरणी नदी गंगा ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राज, याचा अर्थ सांगायला कठीण. हे तर भोगायला काही मिळायचंय एवढ्या वैभव. आणि ते सगळ्याचा त्याग करून कुठे गेले, अशा प्रकारे गेले. स्वयं परमार्थ साधी विषयासक्ती सुद्धा स्वतः त्यांनी काय केलं, विषयाच्या आसक्तीवर थुंकले आणि देवाची काय करून घेतली, प्राप्ती करून घेतली. कैशी भक्तीची गोडी संपूर्ण रिता जाऊन येते अर्धक्षण अवघे जीवित चिदानंद करी कृष्णार्पण सर्वस्वी. काय भक्तीची गोडी महाराज म्हणतात, एकदा लागली की अर्धाक्षण सुद्धा रिकामा जाऊ देत, अर्धाक्षण सुद्धा जाऊ देत नाही. अवघे जीवित चिदानंद करी कृष्णार्पण सर्वस्वी. सगळं जीवनच काय केलेलं असतं त्यांनी, कृष्णार्पण केलेलं. बस सारखं त्याचंच चिंतन. आणि पुत्रदारा गेले घरी, तिथे भगवत सेवेवारी. काय एक तरुण पोरगा आहे, वृंदावनला तरुण म्हणजे 30-32 वर्षाचे वयाचे. आणि तो मिलिटरीच्या उच्च अधिकारी होता, खूप उच्च अधिकारी होता मिलिटरीचा. त्याची मुलाखत ऐकली तुम्हाला हे आपल्याकडे. आणि तो उच्च अधिकारी होता महाराज. आणि त्याला त्या प्रेमानंद बाबाचं एकच प्रवचन ऐकलं त्यानं मोबाईलवर. कंपनी असं बसला ऐकलं, त्याची वेळच लागला. त्यानं त्या मला 4-8-15 दिवस झाले ती ओढच लागली. त्या अधिकाऱ्याने सांगितलं चिंता करू नको, नोकरी सोडू नको. त्याने घरी फोन केला, लग्न राहिले, घरच्याची तयारी काय चालली आता, लग्नाची. सगळे पाहुणे राहुणे सगळ्यात मोठा अधिकारी झाला म्हणल्यावर काय. आणि त्यानं सांगितलं नाही मला नोकरी सोडायची. घरचे सगळे आरबोडून गेले, काय झालं. त्यानं सांगितलं मला ऐका तुम्ही, त्यानं त्या अधिकाऱ्याला मला असं त्यानं चिंता करू नको, तुला कुठली आवड आहे म्हणले वृंदावनची आवड आहे. एक काम कर, तुला मथुरेची पोस्ट देतो. नोकरी कुठली देतो, मथुरेत नोकरी कर. तिथून 15 किलोमीटरवर उठाव. दररोज संध्याकाळी जायचा, दिवसभर ड्युटी करत जा, संध्याकाळी जायचा. नोकरी एवढी मोठी नोकरी लोक सोडतो कशाला. ठीक आहे म्हणला. तिथली पोस्ट केली, कितली गेली त्याला. त्यानं 15 दिवस नोकरी केली आणि 3 दिवस सुट्टी होती. घरचे म्हणजे 3 दिवस घरी. तो म्हणला मी वृंदावनला जाऊन येतो. गेला महाराज, 2 दिवस राहिला. त्यानंतर तिसऱ्या दिवशी मला काय होत होतं माहित नाही. आणि सगळ्याचा काय केला, त्याग केला. मग त्याची मुलाखत घ्यायला पत्रकारांना बोल विचारलं, घरचे आले नाही का. मग त्यानं सांगितलं असा पाहुणाच नाही की तू आला नाही. गाड्या घेऊन आले. मामा मावश्या विषया घरचे सगळे शाप दिले म्हणे, सगळ्यांनी तू चांगलं होणार नाही, तू असं होणार नाही, तू आम्हाला त्रास द्यायला, आमचा असं करला तसं करा. आज परिस्थिती अशी आहे. त्यानं सांगितलं आज तेच लोक इथे येतात, ढसा रडतात आणि म्हणतात बाबा तूच खरं रे, आमचं काही खरं करून आता. आणि अमेरिकेचे याचे लोक आता तिथे यायला लागले तर इंग्लिश मध्ये बोलणं विद्वानच शिकण्यालाच खूप येतो.
आहे का नाही? लाख 1,00,000 रुपयाच्या महिन्याला पगार होता. कशामुळे म्हणलो जीवनच काय करून टाकलं त्यांनी? अग्नी माझी गेली, अग्नी तेच भोगणी केली. अरे तुम्हाला पूर्व योग प्रश्न महात्म्य असतात असे, आहे का नाही? सगळं जीवन कृष्ण अर्पण केलं. लोकांची तर अशी भावना आहे महाराज, आता आपण परमार्थ म्हणून नाही काय काय लोकांना वाटायचं काहीच नाही जमलं की परमार्थ करायला का असं वाटतं ना. श्रीमंत लोक यायला पोट भरायसाठी हे लोक असं वाटतं लोकांना. अरे असा अर्थ नाही त्याचा. सर्वस्व ज्यांनी मला विषयासक्तीवर थुंकून भगवंताला जीवन अर्पण केलं, भक्तीची गोडी आणि स्त्रीपुत्राधिक जे जे घरी तेथे भगवत सेवेवारी स्वयं कृष्ण अर्पण करी माझे म्हणून न धरी ममता. कोणाकोणाला कृष्ण अर्पण केलं? पुत्र दारातील जे जे घरी, मग मुलं असतील, लेकरं असतील, बायको असेल, घर असेल, दार असेल, मायबाप असेल, बहीण भाऊ, कोण जे जे घरी असतील ते आहे ते सकळ कृष्णाशी अर्पण आहे, ते सकळ कृष्णाशी अर्पण. आपल्याला न कळता मन दुजे भावी, आपल्याला कळालं नाही तुकोबाराय म्हणतात मनोनी मन दुजे भावी, द्वैतांतर. आणि मनवणे पाठी लागतील बुद्धी येती दिवसीत ज्याचे त्या वंचले आठवण होता दंड या निमित्ता. कारण या तुका म्हणे काळेचे पियाला गळा मी विळो गळा घरी तसे. आपल्याला दंडच त्याचा येतो तुकोबाराय म्हणतात, हे अर्पण न केल्याचा. आणि पुत्राधिक जे जे घरी तेथे भगवत सेवेवारी जे जे काय पुत्राधिक ते सगळं कुणाला कोणाच्या सेवेत घालतो तो भगवत सेवेला अर्पण करतो. भगवत सेवेला अर्पण करतो म्हणजे भगवंताच्या सेवेत सगळ्यांना अर्पण करून टाकतो. म्हणजे भगवंताची सेवे पुढं सगळ्यांना काय करतो? अर्पण करतो. स्वयं अर्पण करण्याचं स्वरूप पुढे सांगताय. स्वयं कृष्ण अर्पण करी माझी म्हणून न धरी ममता जीवी. माझं कोणी आहे म्हणून असं प्रेम जीवात धरत नाही. ते कृष्ण अर्पण अर्पण दारा पुत्र गेह प्राण याशी आत्मा पूर्ण सभाय तेथे संकल्प नंदनम ब्रह्मार्पण सर्वची. खरं तर असं आहे महाराज, त्याचा असा निश्चय झालेला असतो स्त्री पुत्र देह घर प्राण याचा आंतरबाह्य सगळा परमात्माच भरलेला आहे. आणि मग सगळाच परमात्मा आहे तर माझं काय आहे? आणि म्हणून त्याला संकल्प न करताही तो काय होऊन जातो, त्याचा संकल्प होतो. यम दारा गेह संपदा आत्मार्पणे शुद्ध श्रद्धा भजरे सर्व काळी सर्वदा ते भक्त गोविंदा पडी येते. ते भक्त देवाला आवडतात. दारा गेह देह संपदा. दारा म्हणजे सदाशिव पुढचा अंग नाही दारा म्हणजे बायको, गे म्हणजे घर, देह संपदा. संपदा आत्मा मला ते प्रथम पुष्पम फलम तोयम योग काय योमी भक्ते नशेली आहे ना. हे पत्रम पुष्पम फलम तोयम ज्याच्याजवळ काहीच नाही त्यांना अर्पण करायचं आहे. करोड रुपये आपल्या बँकेत पडेल, देवाला काय तुळशीचं पान लागते याला येतो. ज्याच्याजवळ काहीच नाही राहिलं त्याचं मग तुळशीचं पानही चालतं. खरं असं आहे, आपण ज्याच्यावर प्रेम करतो सर्वस्व त्याला काय केलेलं असतं? अर्पण केलेलं असतं. सर्वस्व त्याला अर्पण केलेलं असतं. आत्मार्पणे शुद्ध श्रद्धा भजले सर्व काळी. असं आपलाच मला सगळे भगवत स्वरूप आहे अशा प्रकारची श्रद्धा ठेवून सगळं त्याच्या चरणावर अर्पण करून अशी ज्यांची भक्ती झाली, ज्यांनी भजन केलं ते भक्त गोविंदा पडियंते. असे भक्त देवाला काय होतात? आवडतात. जो सर्व बुद्धी हृदय असतो परमात्मा श्रीकृष्ण नाथो याचे ठाई जो भक्तों साध आवायाने स्वार्थ सर्वस्वी भजे. सर्व बुद्धी हृदय असतो परमात्मा. सगळ्यांच्या हृदयामध्ये कोण भरलेला आहे? परमात्मा आहे. त्या सारा हृदयामध्ये मी रामू. अशा प्रकारचा जो कृष्ण आहे त्याच्या ठाई जो भक्तो त्या कृष्णाचं जो भजन करतो भक्ती करतो साधा वयाने जो स्वार्थ सर्वस्वी भजे. ऐका नाही. आणि कशा करता तो भजन करतोय? साधा आपल्याला भगवंताची मूळ स्वरूपाची काय व्हावी? प्राप्ती व्हावी हा स्वार्थ असतो. ऐका नाही. त्या हृदयाची ताई दृढ दृष्टी जो बसली नाही तो सगुण मूर्ती हृदय भजावी पाहिजे सर्वात्मा व्हावी. ऐका ऐका. आता सगळ्यांच्या हृदयात परमात्मा आहे त्याचं भजन करावं. जो व्यापक परमात्मा आहे त्याचं. पण मला एकदम व्यापक दृष्टी प्राप्त होते का? होत नाही. आणि मग जोपर्यंत व्यापक दृष्टी प्राप्त होत नाही तोपर्यंत सगुण मूर्तीची सेवा करावी.
महाराज म्हणते तोपर्यंत सगुण मूर्ती याचा व्यापक दृष्टी प्राप्त झाली की मग त्याला मूर्तीची पूजा आहे की नाही, जे दृष्टी दिशेत येते हरिरूप पूजा ध्यान जप त्याशी नाही. कारण आता सगळाच परमात्मा आहे, आता काय पूजा राहिली, आता तो करील तो जपू काय तो करीत येतोली पूजा, तो करीतो जपू माझा. तो जे करेल तो माझा जप होतो, तो करेल ती पूजा, तो बोलेल तो माझी स्तवन होतं, अशा प्रकारचं होतं. पण तोपर्यंत मात्र काय करावं मग या मूर्तीचं, तेथे चलाचल दोन्ही भजावे पायी सर्वात्मा भावे. आणि मग भावनेनं श्रद्धेनं त्या मूर्तीचं पूजन करून सगुण मूर्ती नातुडे ध्यानी तरी भजावे प्रतिमेच्या स्थानी तेथे चलाचल दोन्ही भजावे गुरुवचने समसम्य भावे. सगुण मूर्ती नातुडे ध्यानी तरी भजावे प्रतिमेच्या स्थानी. त्याच्यातही पुन्हा एक केलं. खरं तर उपासना निर्गुणाची, म्हणजे सगळीकडे सगळ्यात देव पाहून त्याचं भजन करावं. त्याच्यात काय होतं, दोष रहित भजन होतं. ज्ञानोबरायांनी या ज्ञानी भक्ती म्हणून याचं काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. अशा प्रकारे जोपर्यंत सगळ्यात ब्रह्म नाही दिसत तोपर्यंत सगुण मूर्तीचं ध्यान करावं. डोळे बंद करावे, पांडुरंग ध्यानात आणावा. कसा पितांबर आहे, कशी मूर्ती आहे, कसा विटेवर उभा आहे, कसे कमरेवर हात आहे, हे का नाही, अशा प्रकारचं त्या सगुण मूर्तीचं काय करावं, ध्यान करावं. पण सगुण मूर्तीचं ध्यान यायला अंतकरण खूप पवित्र लागतं. डोळे बंद केलं भूत दिसतीये. सगुणाची सोय सगुण विश्रांती आपणच गुणाचं आहे ते, गुणाचं सगुण गुणाचं. तर मग त्या मूर्तीचं काय करावं, ध्यान करावं. डोळे बंद करून ध्यान करावं. मग ते ध्यान येत आहे का, ध्यान येत नाही. ध्यान येत नाही जोपर्यंत ध्यान लागत नाही तोपर्यंत मग चलाचल मूर्तीची पूजा करावी. लगे अलीकडेच आहे आता. चलाचल मूर्तीचे दोन प्रकार, चल मूर्ती आणि अचल. चल मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करावी लागते आणि अचल मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करावी लागते. चल मूर्ती ही तशी चालत नाही. अचल मूर्ती आणि चल, मंदिराची स्थापना करतो तिला अचल मूर्ती म्हणतात. मंदिराची आपण स्थापन करतो त्या मूर्तीला अचल मूर्ती म्हणतात. आणि आपण जी पूजेला आपल्या जवळ पितळाची, काश्याची, तांब्याची, सप्तधातूची जी मूर्ती पांडुरंगाची जय देवाची असते तिला कोणती म्हणतात, चल मूर्ती. चल म्हणजे आपण जिकडे जाऊ तिकडे ती सोबत नेतो. आपण जिथं जाऊ तिथं पूजेला सोबत नेतो. आणि मग त्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करावी लागते. लगेच पितळेची मूर्ती आणि पांडुरंगाची केली पूजा सुरू असं चालत नाही. तिची काय करावं लागते, प्राण प्रतिष्ठा करावी लागते ब्राह्मण वापरून. अशा प्रकारचं आहे. आणि मग ती झाली चल मूर्ती. मग तोपर्यंत तिचं काय करावं, पूजन करावं. अशा प्रकारचं होतं. ज्या ज्या उपासक पूजिती त्या त्या जाणाव्या चल मूर्ती. पूर्ण पूज्यत्व द्वारावती त्यावर मूर्ती पूर्ण त्याचं वर्णनच केलं. ज्या ज्या उपासक पूजा करतात सोबतच घेऊन त्या चल मूर्ती आणि द्वारकेला आहे, पंढरपूरला आहे, गावात मंदिरात आहे, त्या स्थावरात. अच्छा एखादा चल म्हणजे फिरणाऱ्या, आचल म्हणजे ना फिरणाऱ्या त्या मूर्ती होणे श्रेष्ठ स्थान. पूर्ण पूज्यत्व ब्राह्मण येथे करावे का भजन सर्व स्वेदान सर्वदा. आता त्याच्यापेक्षा सांगितलं त्या चल मूर्ती आचल मूर्ती पेक्षाही श्रेष्ठ पूजेचं स्थान आहे ब्राह्मण. एक एक पाठ तुम्ही कसं व्हायला लागले. निर्गुण निराकार, निर्गुण निराकार नसेल तर सगुणाचं हृदयात ध्यान, सगुणाचं ध्यान लागत नसेल तर चल आचल मूर्तीची पूजा, चल आचल मूर्तीच्या पूजेपेक्षाही ब्राह्मणाची काय करणं, उपासना सेवा करणं आहे का नाही, अशा प्रकारे श्रेष्ठ स्थान आहे. तेथे करावे का भजन सर्व स्वेदान सर्वदा. भजन म्हणजे सेवा, त्यांची सतत काय करत राहावे, सेवा करत राहावे. त्या ब्राह्मणा, आता ब्राह्मण कोणता ब्राह्मण, कोणत्या ब्राह्मणाची का, त्या ब्राह्मणाचे श्रेष्ठ ब्राह्मण कोणता, त्या ब्राह्मणा म्हणजे अतिश्रेष्ठ श्रोत्रिय सदाचार निष्ठ. त्या ब्राह्मणामध्ये त्यातही वेदशास्त्रार्थी प्रविष्ट ते अतिवरिष्ठ पूज्यत्वे. त्या ब्राह्मणामध्ये सुद्धा सदाचार संपन्न श्रोत्रिय असा काय असावा तो ब्राह्मण, सदाचार निष्ठ. अशा प्रकारे त्यातही पुन्हा नुसता सदाचारापेक्षाही वेदशास्त्री प्रविष्ट,
वेद आणि शास्त्रामध्ये काय झालेला आहे, जो प्रवीण झालेला आहे, अतिवरिष्ठ पूज्यत्वे, आणि तो सगळ्यात श्रेष्ठ अतिवरिष्ठ पूज्य पूजा करायला योग्य आहे. ऐका आता पुढे, इथं संपलं नाही. त्याही माझी जे भागवत धर्मी नित्य निरत, जे निष्कर्मेशी भगवत भक्त, ज्यांचा भावार्थ श्रीकृष्णी, त्याही माझी जे भागवत, आणि त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ भगवत भक्त. ब्राह्मणातले भगवत भक्त असो, कोणी जातीचे असो, तुकोबारायचं प्रमाणे नाथ महाराज सांगते आता, तुकोबारायचं प्रमाण काय, नाथ महाराजाचं एकच प्रमाणे आहे का नाही. त्या माझी भागवत धर्मी नित्य रथ, भगवंताच्या सेवेत नित्य जो भगवत भक्त काय रथ, नामस्मरण आहे का नाही, अशा जो. पण त्याच्यात सांगितलं एक ज्ञानबाची मी एक आहेच पुढं, निष्कर्मेशी भगवत भक्त. कोणताही भगवत भक्त नाही. मुखन लावला, माळ घातली, कीर्तन केलं, वारी केली की तो काय झाला, भगवत भक्त. तसा नाही, निष्कर्म निष्काम जो काय करतो, देवाची सेवा करतो, अशा प्रकारचा जो भगवत भक्त, ज्याचा भावार्थ श्रीकृष्ण, ज्याच्या सगळ्याच इच्छा कोणा ठिकाणी येतं, कृष्णाच्या ठिकाणी आहे. ज्याशी आत्मा श्रीकृष्ण हृदय, ज्याचा अनन्य स्वामी श्रीकृष्णात ऐशे जे भगवत भक्त, ते पूज्य निश्चित निज भक्त. जे ज्यांच्याकरता आपला आत्मा श्रीकृष्ण आहे, ज्याचा अनन्य भाव कृष्णाच्या पायावर आहे का नाही, असे जे भगवत भक्त आहेत आहे का नाही महाराज, ते पूज्य निश्चित, ते साधका करता निश्चित काय आहे, पूजनीय आहे. अति महत्व पूज्य गहन, ज्याचे सुरनर वेद बंदीजन, तो सद्गुरु श्रेष्ठ पूज्य स्थान, शिष्याशी जाण सर्वस्वे. आणि ऐका, अशा प्रकारचे जे संत महात्मे आहेत, त्यांची काय करावी, सेवा करावी, अशा प्रकारे करावी. महाराज त्या प्रत्येकाचं झालं ते, पण ते यांचं सांगितलं बघा. नाथ महाराजांचा एक अभंग होता, गावडे सहस्त्र ब्राह्मण तृप्त केलिया भोजन, पुण्यक्षत्रीचा एकच दान सुकृत तितुकेची लागली. जेव घालण्याचं आहे का नाही. गावडे सहस्त्र, आपल्या गावाकडचे 1000 ब्राह्मण जेव घातले आणि आळंदी पंढरीचा एकच जेव घातला, तेवढंच काय मिळतं, पुण्य मिळतं. इकडे 1000 घालत तर आळंदी पंढरीचा काय घाला म्हणले, एकच जेव घाला, आहे का नाही. गावडे सहस्त्र, अशा पुढे त्याचं ते केलेलं आहे. शेवटी आई शेवी ते अपरंपार. नामधारका, बरोबर आहे का नाही. नामधारकाला जर तृप्त केलं तर नामधारकाला तृप्त केल्याच्या नंतर हरिहार तृप्त असं होतं ते, असं त्याचं शेवट आहे की महाराज हरिहार तृप्त, भगवान शंकर आणि भगवान विष्णू जीव घातल्याचं काय मिळतं, पुण्य मिळतं. अशा प्रकारचं आहे. म्हणून सगळ्यात श्रेष्ठ कोण मानलेलं आहे, नामधारक महात्मा सगळ्यात. आणि हे विशेष मी मागे तुम्हाला सांगितलं होतं, यात एक विशेष आहे की हे वर्णन कोण केलं, नाथ महाराजांनी केलं. नाथ महाराजांनी केलं, याला नवले आहे का नाही. महाराज अशा प्रकारचे जे ब्राह्मण भगवत भक्त आहेत, त्या भगवत भक्ताची काय करावी, सेवा करावी. भगवत भक्ताची गुरु ब्रह्म अति महत्व पूज्य गण, ज्याचे सुरनर वेद बंदीजन, तो सद्गुरु श्रेष्ठ पूज्य स्थान, शिष्याशी दान सर्वस्वे. अति पूज्य गहन, अत्यंत महत्वाचे हे काय आहेत, महात्मे पूज्य आहेत, असे जे भक्त आहेत, ज्याचे सूर नर वेद बंदीजन, सूर सगळे आहे आणि असे हे सद्गुरु आहेत आणि ते पूजनीय आहेत. पूजेला स्थान तेच आहेत. शिष्याशी दान सर्वस्वी, शिष्याने सुद्धा अशा सद्गुरूची काय करावी, पूजा करावी. शिष्य कोण, ऐका तुकोबाराय ज्ञानोबारायचे सगळे शिष्य येतात. जगद्गुरु, तुकोबारायला काय नाव, जगद्गुरु.
सगळ्या जगाचेच गुरु येतो गोबर आहे का नाही. शिष्याला जो सद्मार्ग मला समाजाला जो सद्गार मार्गाला लागतो तो काय असतो, गुरुच असतो. ते सद्गुरूची व्याख्या करत असताना आपण पाहिली काय, सद्गुरु त्याते श्रीकृष्ण म्हणे मंत्र तंत्र उपदेश ते ऐशी गुरु आहेत ऐकते, जो मिळवी सद्वस्तु ते सदशील त्याते आम्ही म्हणतो. सद्वस्तु ते आणि ज्ञानोबा आहे तो आहे सद्वस्तुती म्हणून सद्गुरु अशा सद्गुरूची सेवा करावी. गुरु ब्रह्म दोन्ही समान हे वचतिशय गौण गुरुवाक्य ब्रह्म ब्रह्मापनंते ते वावया समान भिन्नत्व नोरे. गुरु आणि ब्रह्म दोन्ही सारखे आहेत म्हणलं तर हे शब्द कमी पडतात. का कमी पडतात, सारखे म्हणलं की द्वैत आले, ते आणि ते काय आता याशी म्हणावे करू जगाचा हा गुरु जगाचा हा भगवंत काय आहे, गुरु आहे. मला दोन सारखे मानता येत नाही, कारण दोन्ही एक आहेत आणि एक म्हणल्यावर सारखे कसे म्हणा. सारखे म्हणले की त्याच्यात दोन आले की दोन म्हणता आली, कमीपणा आला, सारखे म्हणता येत नाही. जैसा देवाचे ठाई भाऊ तैसाची गुरुचरणी सद्भाऊ. गुरुदेवा माझे पावन भिन्न ते भावाशना. जसा देवाच्या ठिकाणी भाव आहे तसा गुरुच्या चरणावर काय पाहिजे, भाव पाहिजे, नाही का नाही. महाराज गुरु पुन्हा पुन्हा ऐका, जो नामधारक महात्मा आहे, जो श्रद्धेने देवाची सेवा करतो तो आपला गुरु. त्याला काय त्याच्या काना भुक्षे त्याचा तो गुरु नाही, तो गुरुच नाही. वरवरचा तसे गुरु माना गेलं तर मग मला सगळं जे गुरु मानलं कोणी जातात रे. जो जायचा घेतला कोण तो मी गुरु केला जा. नाही गुरुशी आले अपार पण जन संपूर्ण पण काही 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 शिकायसारखं आहेच आहे, नाही का नाही. मग काय प्रत्येक तो गुरु नाही, यथार्थ गुरु तो आहे की जो भगवंताची निष्ठेनं निभावनं आणि निष्कामता सेवा करतो तो गुरु आहे, तो आपलाही गुरु आहे, नाही का नाही. आणि मग देवाच्या ठिकाणी जशी श्रद्धा आहे आपली तशी त्याच्या पायावर श्रद्धा ठेवावी, कारण त्याच्यात आणि देवात आता द्वैत राहिलेलं बुद्धबाबा बाबा बुद्ध बाबा हे सगळे महात्मे आहेत. भिन्न भावत असणार. देव पूजल्या गुरु तोषे गुरु पूजल्या देव संतोषे. जो नावाचे हर्षे स्वरूपे के वर्तती. देव पूजल्या गुरु तोषे. देवाची पूजा केली तर गुरु काय होतात, संतुष्ट होतात. आणि गुरु पूजल्या देव संतोषी. गुरुची पूजा केली तर देव. असं मी एका महात्म्याच्या मुखातून ऐकलं होतं. आळंदीला चाललो का आपण, जर आळंदी यात्रेला चाललो ना तर विठ्ठल विठ्ठल म्हणत जायचं, आणि पंढरपूरला चाललो तर ज्ञानोबा तुकोबाराय म्हणून भजन करीत जायचं. संताचा अंतकरणातला भाव राहतो. हे काही लिहिलेल्या गोष्टी प्रत्येकच नसतात. काही काही संतांच्या आतून लिहिलेले काय असतात, भाव असतात. प्रत्येकच गोष्टी लिहिल्या तर त्या वर्षाचं प्रमाण आहे, ते प्रमाण नसतं, त्यांचं अंतकरणच त्याला काय असतं. आता माऊलीचं दर्शन नाही झालं पुरेकर बाबाचं घेतलं आहेच प्रमाण, ते वस्तुस्थिती शेती आहे का नाही. हे चालते बोलते माऊली येतं, आहे का नाही. कारण पांडुरंगाचं भजन केलेलं माऊलीला आवडतं आणि माऊलीचं भजन केलेलं पांडुरंगाला आवडतं. अशा प्रकारचे देवाच्या गुरुच्या पूजेनं देव आनंदी होतो आणि देवाच्या पूजेनं गुरु आनंदी होता. गुरु पूजल्या देव. दोन खरे नाथ महाराज म्हणतात, दोन नावाचे आणि हरुषे स्वरूपी एक वर्तनी. खरं नाव दोन येतं, बाकी स्वरूपान दोघं काय आहेत, एकच आहेत, नाही का नाही. काय ज्ञानदेव आत्मा मी आणि तो नाही तुझा, ज्ञानदेव आत्मा माझा. अशा प्रकारचं एकच स्वर्ण आणि कामकर दोनावी एक स्वर्ण. ते गुरु ब्राह्मणाने जाणून भिन्नपणाशना. स्वर्ण आणि कामकर आहे का नाही. एक सोन्याचं कांकण बनवलं, काकण. हो, एक जण म्हणला काकण आहे, एक जण म्हणला सोने. खरं कोणाचं आहे, काकण म्हणला तरी सोनच आणि सोनं म्हणला तरी सोन. एकानं अलंकारावर नजर ठेवून अलंकाराचं नाव घेतलं आणि एकानं मूळ स्वरूपावर नजर ठेवून मूळ स्वरूपाचं नाव घेतलं. बाळा सोने आहे का नाही. मला तसं ज्ञानोपाराय तुकोपाराय त्या सोन्याचे अलंकार. म्हणून आपण अलंकाराकडे पाहिलं तर ज्ञानोपाराय तुकोपाराय म्हणतो आणि मूळ स्वरूपाकडे पाहिलं तर पांडुरंग म्हणतो, ब्रह्म म्हणतो. याचा अर्थ दोन्ही काय आहे, एक आहे का नाही. भिन्नपणाशना. त्या सद्गुरूचे निजभजन चित्तवितेज अवंचन. गुरुचरणी आत्मार्पण करावे आपण सर्वस्वीचे. त्या सद्गुरूचे निजभजन आणि त्या सद्गुरूचं निष्ठेनं भजन सेवा आहे का नाही. अशा प्रकारची सद्गुरूची निष्ठेनं जर सेवा केली, तन मन धन लावून निष्कपट भावानं आपण का जर त्या सर्वस्व सद्गुरूची सेवा केली, सद्गुरूच्या चरणावर सर्वस्व अर्पण केलं रे केलं,
तर काय होतं, तैशेचे साधूस होते सज्ञान तेही मानावे सद्गुरु समान, त्याचे संवादे आपण श्रवण कथन करा. महाराज म्हणतात तैशेचे साधू श्रोते सज्ञान तेही मानावे. महाराज ऐका, जे सद्गुरूवर एवढी निष्ठा ठेवतात, संतावर देवावर एवढी निष्ठा ठेवतात, मग ते संत साधू महात्मे जे आहेत आणि त्या साधू महात्म्यावर आपण त्या साधकावर तर श्रद्धा ठेवावी. नाही. श्रोते सज्ञान तेही मानावे सद्गुरु समान, त्याचेनी संवादे आपण श्रवण करावे. ऐका, त्या संताचं त्या देवाचं जे श्रद्धेनं श्रवण कथन करतात ते त्याच्या बरोबरीचेच मानावे. श्रद्धेनं काय करतात, जे श्रवण करतात मग ते त्यांच्याच काय म्हणावे, ज्ञान संपन्न जे श्रोते आहेत तेही त्यांच्या काय मानावे, बरोबरीचे मानावे. श्रोता काय कमी का, त्या बरोबरीचा आहे, ज्याची कथा ऐकतो त्या बरोबरीचा आहे, पण श्रद्धेनं ऐकली तर. श्रद्धेनं कथा ऐकणं म्हणजे काय आणि श्रद्धेनं नाम घेणं म्हणजे काय, आता थोडस सुचलंय म्हणून सांगतो. ते प्रमाणात नाही, मला तसं सुचतच नाही. मला एक सांगा, आता मोबाईल नाव घेतलं तर आपल्या पुढे काय येत नाही, काही येत ना मोबाईल, किंवा एखाद्या माणसाचं नाव घेतलं की लगेच आपल्या पुढे काय येतो, तो माणूस येतो का नाही, येतो ना, येतो लगेच येतो. तसं श्रद्धेनं नामस्मरण काय, जसं ज्या वस्तूचं नाव घेतलं तात्काळ त्या वस्तूचं रूप पुढे येतं, जसं विठ्ठल म्हणलं की विठेवरचा पांडुरंग दिसला की नामस्मरण श्रद्धे. विठ्ठल म्हणलं की आपल्याला पांडुरंग दिसत नाही, दिसतोय, वस्तूचं नाव घ्या वस्तू दिसते, पण विठ्ठल म्हणलं की लगेच पांडुरंग दिसतो का, विठ्ठल लगेच पंढरपूर डोळे पुढे येतं का विठ्ठल म्हणलं, म्हणून आपलं श्रद्धेनं नाही. ज्याची कीर्ती वाखाणी तेथे होतली ते बरोबर आहे का नाही, येत नाही आपल्याला, मग तरी नाही येत. कीर्तनात असो कुठं असो, विठ्ठल 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 विठ्ठल, लगेच चंद्रभागा, लगेच विठ्ठल 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 विठ्ठल, लगेच महाद्वारण केन, लगेच पांडुरंग, लगेच गरुडासन, गरुड पारण, लगेच खाली येते का सगळं, नाही येत. म्हणून आपलं श्रद्धेनं नाही. आणि श्रद्धेनं श्रवण कशाचं नाव, जी कथा चालली त्या कथेचं स्थान डोळ्या पुढे येणं हे श्रद्धेनं श्रवण, हे श्रद्धेनं श्रवण. समजा सांगायला लागली, भगवंतानं काय केलं, कदंबाच्या वृक्षावर गेला आणि कदंबाच्या वृक्षावर जाऊन कालियाच्या डोहात उडी मारली, तरी मी पाहिलं नाही आपण, तर चित्र तर उभं राहतं ना, असं झाड, लगेच ते झाड दिसणं, त्याच्यावर कृष्ण चढायला लागला, वर गेला, आता अशी उडी, असं आतल्या आत ते पूर्ण चित्रपट तयार होणं, याचं नाव कशानं श्रवण करणे, श्रद्धेनं श्रवण करणं आहे. आणि असे जे श्रद्धेनं श्रवण करतात ते त्या महात्म्याच्या बरोबरीचे असतात. किती फायदा आहे, किती फायदा आहे, अशा प्रकारचं आहे. आणि त्यांच्यानी संवादे आपण श्रवण कथन करा, आणि अशा महात्म्याच्या सहवासात आपण श्रवण कथा काय करावी, अशा प्रकारचं आहे. ते करिता कथानुवाद परस्परे निजात्मबोध करिता गुण गुह्य ज्ञान संवादम परमानंद ओसंडे. आणि तिथं त्या कथेचा श्रवण करत असताना, अनुवाद करत असताना परस्परे निजात्मबोध, वक्त्याचा आणि श्रोत्याचा काय होऊन जातं, एक बोध होऊन जातो. काय अशा गुह्य ज्ञानाचा संवाद करता करता परमानंद ओसंडे, त्या कथेत परमानंद येतो. बोध येईन ते परस्परम आहे का नाही, कथन किचे रमण प्राणाबोध येईन ते परस्परम, असे या प्रकारचं आहे. एवं हरिकथेच्या आवडी परस्पर श्रद्धा गाडी, सुख संवाद परवडे निज सुख गोडी चालली. हरिकथेची आवडी म्हणजे दोघांना तिला काय लागते तेवढी, हरिकथेची वक्त्यालाही लागते आणि स्वतःलाही लागते, एवढी आवड असली परस्पर श्रद्धा गाडी, एकमेकाच्या परत भेटीनं श्रद्धा काय होत जाते, दोन श्रद्धावान भेटले श्रद्धा वाढते, एक श्रद्धावान एक अश्रद्धावान भेटलं की अश्रद्धावानाची श्रद्धा काय होऊन जाते. मग आपली काय आपल्याला वाटतं की आपण शुद्ध आहोत, परमार्थिक आहोत, आपण लोकायला परमार्थाला जाऊ, लोकायला परमार्थाला लागत नाही, आपण संसाराला काही लागलो हे आपल्यालाही कळत नाही. लोकांच्या संगतीनं मला संसाराला आपण कधी लागलो हे आपल्याला सुद्धा कळत नाही. लोकात राहून लोकाला परमार्थाला लावणं त्यांचं काम आहे की जी घडण्याच्या पुढे गेले, पूर्णत्वाला प्राप्त झाले, त्यांचं काम आहे ते
सगळे आहे का नाही. आपण आता घडण्याच्या पुढं नाही, आज उभी घडण्यातून घडण्यातच नाही गेलो, लोक घडाय अशा प्रकारचे. आपल्याला जगाचा उद्धार करायचा आहे, फक्त आपला सोडून आहे का नाही. अशा प्रकारचे. आणि म्हणून तुम्हाला तसंच आपण कीर्तना त्याच्यात पहा ना. असं जर काही एखादा वक्ता, एखादा प्रमाण, एखादा ओवी, एखादं काही आलं नसेल, हे करणार माणसं शेजारच्या मध्ये आई काही काय ना कसं रे दुसकं केलं याच्या करता माहीत आता काही मला त्याचं निघलं त्याला वाटतं, त्याला वाटतं, त्याला वाटतं, त्याला वाटतं, त्याला वाटतं, आणि सगळे वाटतं बाहेरच्या गावा करताय, आपल्या करता काहीच नाही. आणि सांगणारं वाटतंय सगळे ऐकणारा करताय, माझ्या करता अशा प्रकारचं आहे. म्हणजे जोपर्यंत आपण आत आपल्याकडे तो घेणार नाही तोपर्यंत त्याचा लाभ मिळत नाही. सुगडी हरपती दुःख कोडी हरिकथेच्या आवडी परस्पर गाडी सुख संवाद परवडी निज सुख गोडीचा केली. आणि मग त्या संवादाचं सुख त्याची गोडी नित्याचा केली. नित्य काय करत राहतात, सेवन करत राहतात नाही का नाही. चाकाता निज सुख गोडी हरपती दुःख कोडी उभवणी भक्ती साम्राज्य गोडी स्वानंद जोडी जोडावी. काय होतं त्या गोडीचा आनंद घेता घेता दुःख गोडी हरपती वट्यावधी दुःख काय होऊन जातात किंवा दुःखाचे प्रकार हरपून जातात. उभवणी भक्तीची साम्राज्य गोडी आणि महाराज राज्य उभं राहतं कशाचं, भक्तीचं राज्य उभं राहतं. स्वानंद जोडी जोडावी. आणि म्हणून या स्वानंदाची जोडी कथेतून काय करावी, जोडावी. भावे करिता अभेद वजन भक्त पावती स्वानंद पूर्ण. त्या स्वानंदाचे निज चिन्ह ऐक सांगेन नृपणाथा. भाव श्रद्धेनं भगवंताचं अभेद युक्त भजन करणं, अभेद स्वरूपाला जाणून भगवत करणं. भक्त त्या परमानंदाला प्राप्त होतात. त्या आनंदाला प्राप्त झालेल्याचं लक्षण काय आहे ते पुढच्या श्लोकातून आता सांगतात. त्याचा विचार आपण उद्या करूया. पुंडलिक